कोरेगाव भीमा बंदोबस्तात आपल्याला आपल्या कर्तव्य ठिकाणाच्या माहितीकरता SMS लिंक किंवा व्हॉट्सअपद्वारे SMS प्राप्त झाला असेल. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कर्तव्य ठिकाणाची माहिती मिळते. त्याचप्रमाणे खाली हिरव्या कलरच्या हजेरी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण हजेरी देऊ शकतो. परंतु काही मोबाईलमध्ये या प्रकारे कॅमेरा अलाउड नाही आहे असा एरर येतो. तर हे कशा पद्धतीने सॉल्व करायचे? वरती जी आपल्याला URL दिसते आपल्या वेबसाईटची policepat.in, त्याच्या अगोदर 2 लाईन्स दिसत आहेत, त्याला क्लिक करायचे. काहींच्या मोबाईलमध्ये लॉकचं साईन दिसेल. यामध्ये क्लिक केल्यानंतर परमिशन हे जे बटन आहे याला क्लिक करायचे. यामध्ये तुम्ही कॅमेरा ब्लॉक आहे त्याला अलाउ करा, त्याचप्रमाणे लोकेशन ब्लॉक आहे त्याला अलाउ करा. आणि या पेजला रिफ्रेश करायचं, सिम्पली फक्त खाली ओढायचे. हे केल्यानंतर आपला कॅमेरा चालू झाला आहे. त्याचप्रमाणे इथं स्पीड NA आहे, जिओ लोकेशन एरर दाखवतंय. तर हे तुमची जी काही ॲक्युरसी आहे GPSची ते फेच करण्याकरता ते वेट करतं. या इथं तुम्हाला रिचेक लोकेशनचं बटन दिलेलं आहे, त्याला क्लिक करायचं. लोकेशन आपलं बंद असेल तर ते टर्न ऑन करायला सांगतात, इथं फक्त टर्न ऑनला क्लिक करायचं. टर्न ऑन केल्यानंतर काही काळ रिफ्रेश करायचं परत एकदा. जोपर्यंत खाली आपल्याला लोकेशनची ॲक्युरसी येत नाही तोपर्यंत थांबायचे. या इथं आता ॲक्युरसी यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण इथं टेक स्नॅपशॉटला क्लिक करायचे. टेक स्नॅपशॉटला क्लिक केल्यानंतर जर तुम्ही त्या लोकेशनच्या 50 मीटर रेडियसमध्ये असाल तर अपलोड या बटनाला क्लिक करायचे. असाल तर तुमची हजेरी अपलोड होईल, नसाल तर या इथं तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही लोकेशनपासून किती लांब आहात. मग ओपन गुगल मॅप नेव्हिगेटला क्लिक केलं की तो तुमचं जे ब्रीफिंग ठिकाण आहे त्यापर्यंत जो रूट आहे तो तुम्हाला डिस्प्ले करेल आणि तुम्ही स्टार्ट नेव्हिगेशन केलं की तो तुम्हाला तुमच्या रूटपर्यंत घेऊन जाईल. या प्रकारे जे काही कॅमेरा आणि लोकेशनची एरर आहे ही तुम्ही सॉल्व करू शकता. धन्यवाद.